हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच आहे की आता 6:15 झालेले आहे आणि माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, तयार झालेली आहे. कुठे चालली, काय चालली हे सगळं तुम्हाला सांगणारच आहे. कोण येणार आहे मला घ्यायसाठी हे तुम्हाला दिसणार आहे. आता पूजा वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळामध्ये. कोण येणार आहे वगैरे सगळं तुम्हाला दिसणार आहे. साडेपाच वाजता येणार होता आणि आला नाही. आला किती वाजता? 7:30 वाजता. बघा. उठशील, चल बाय बाय. चल, जय माता दी. चला तर आम्ही आता निघत आहोत. आता आम्ही जाऊ माझ्या बहिणीकडे तुमसरला. तिथे गेल्यानंतर भेटते तुम्हाला. हाय संजू, माझा भाऊ. त्याच्यानंतर आई मागे बसलेली आहे. गाडी कोणी शिकवली? मला जितेंद्र रावने शिकवली गाडी. 4 व्हीलर? हा, 4 व्हीलर. रेशीमबाग मैदानावर नेत होते आणि त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये ते मला शिकवत होते. बापरे, ही तर पहिल्यांदाच माहिती झाली. कसं पकडायचं, क्लच कसा दाबायचा, ब्रेक कसा दाबायचा, एक्सिलेटर. गाडी 10 वेळा बंद पडत होती, मग ते सांगायचे कुठे स्पीड कमी करायची, कशी स्टार्टिंग करायची. अच्छा, त्यांनी सांगितलं. 2 व्हीलरही त्यांनी शिकवली मला. ते तर खूप सरप्राईज होतं माझ्यासाठी. नाही म्हणजे पहिल्यांदाच माहित झालं मला. तुला? त्याच्यानंतर मी ड्रायव्हिंग क्लास लावला. हो का? अच्छा. जितेंद्र राव बढिया आहे. बायकोला नाही शिकवली मात्र. बायकोला नाही शिकवलं. साड्यावर जास्त प्रेम. तुझ्यावर चिडलंही ना सण पण. हा, लेंडेझरी जंगल पवनीच्या इथून आलेला आहे ना. फॉरेस्ट मध्ये आहे पूर्ण. हिवरा आहे. हा, आता हिवरा आला. बाजार इन मध्ये. हा, हिवरा बाजार. तुमसर सरळ इकडे आहे लेंडेझरी. आम्ही विचारत चाललेलो आहोत. समोर येऊन गेलं म्हणजे 18 किलोमीटर समोर आलो. म्हणजे तिकडनं कळलंच नाही आणि आता आम्ही पवनी रोडने इकडनं चाललेलो आहोत. तर आता इकडे शिवने कोणता मार्ग आहे? लेंडेझरी. एरली गाव आलेलं आहे का? पण हे एरली गाव आलेलं आहे. आता एरली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. असं आपल्याकडूनच आपण म्हणून घेऊया आणि स्वतःला असं धन्य समजूया. खूपच छान आहे आतमधलं गाव. नगरीमध्ये ही कुबेरची नगरी म्हणून समजल्या जाते. भारताच्या नकाशावर याला कुबेर नगरी म्हणून. कशाला? तुमसरला माहित? तुमसरला कुबेर नगरी म्हटलं जातं. बापरे, हे तर माहितच नाही. भारताच्या नकाशावर कुबेर नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. अच्छा, हो का? माहितच नव्हतं तुला? नाही. दुर्गाप्रसाद सराफने इथे सर्वप्रथम म्हणजे रेल्वे लाईन आणली. असं आहे. पण हे आतमधनं मी कधीच आली नाही. इकडनं नाही आली मी कधी. मी तुमसर रोडने आली. तुमसरच्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मनोहरभाई पटेलने इथे बिडी उद्योग सुरू केला. आताही त्या लोकांना ते पेन्शन देत आहे. असे गावं आहे आतमधल्या. ह्या रोडने मी कधीच आली नव्हती इकडनं. तर इथे माझ्या ताईच्या घरी आलेलो आहोत आम्ही. आता येऊन पोहोचलेलो आहोत. अजून बाहेर कोणी आलेलं नाही आहे, माहिती नाही आहे त्यांना अजूनपर्यंत आम्ही आलेलो आहोत म्हणून. बॅग वगैरे नको काढू ना. बॅग वगैरे कशाला काढते? राहू दे. आपली बॅग काढून घे. ह्या बाकीच्या राहू दे म्हणजे. थोडंसं पोहोचलो आणि फार असा सुंदर रस्ता निसर्ग देशातून आम्ही आलो. आम्हाला असं आनंद कधी जीवनात नाही झालाय. रस्ता भटकलो ते चांगलंच झालं. रशियाला अदितीकडेच जात. माझी आई मी म्हंटल तुम्हाला काही कळलं नाही का आम्ही आलो वगैरे तर? हो का? अच्छा. नमस्कार. नमस्कार. कसा झाला?
हे असे ना फांदीला लागतात. कुठे आहेत आवळे? अरे बापरे, किती सुंदर आवळे आहे. नाव काय पण आहे आवळ्याचं? अरे काहीतरी म्हणते ना ग याला. याचं तुम्ही लावलं नाही, नाव नाही माहित आवळ्याचं? कोणते तरी आवळे म्हणते याला. त्याचं मी लोणचं टाकलेलं होतं, खूप छान लागते लोणचं याचं. आंबट लागतात, खाऊन बघू आपण. बघा आंबट मस्त, याचं लोणचं खूप छान लागते. मी केलेलं आहे लोणचं. या आवळ्याला कोणतं नाव आहे तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. आता आई खाऊन सांगते आपल्याला कसं आहे. आंबट हळूहळू है ना. ते आंबे लागलेले आहे. वाव मस्त. मला असं वाटतं आजही पाऊस येईल है ना. चला जेवण करू, लवकर निघू आपण. सुंदर झाडं वगैरे. वांग्याची भाजी, वरण, कढी. नमस्कार नाही केला पण आज आहे ना. आज नमस्कारच नाही केला. जय पार्टी होता है. आई तरबूज खात आहे. गोड आहे का? हो फ्रेंड्स, मस्त झोप वगैरे झालेली आहे. झोप तर आली नाही पण असंच आराम वगैरे केला, रेस्ट केला. 5 वाजलेले आहे. आता टरबूज वगैरे खात आहोत आणि मग मी माझ्या आत्ते बहिणीकडे वगैरे जाणार आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या आत्ते बहिणीकडे. चला तुम्ही सुद्धा. आपण गेलेलो आहोत पुष्कळदा त्यांच्याकडे, परत एकदा चाललेलो आहोत. इकडे भाऊजी आहे, इकडे संजू आहे. आता निघतो आम्ही. चला आईच्याने जास्त चालणं वगैरे होत नाही. आम्ही चाललेलो आहोत माझ्या आत्ते बहिणीकडे तुमसरला. नेहमीच जाते मी तिच्याकडे वगैरे. एरलीपासून जवळच आहे, त्याच्यामुळे एक भेट घ्यावीशी वाटते. मग उद्या आम्ही निघू. दिसेलच तुम्हाला कुठे जाणार आहे वगैरे, ते सांगेल उद्या. चला. तर आई ताईच्या गाडीमध्ये पहिल्यांदाच बसत आहे. मी तर घेतली तेव्हा बसलेलीच होती, पण आता आई बसणार आहे मुलीच्या गाडीमध्ये. हो कर ओपन. मस्त हिरवळ गावाची बघा, किती सुंदर वाटत आहे. तुमसर इथनं 3 किलोमीटर. लाईट लावते म्हणे तू. हा लाईट लावणार होती का? मी म्हंटल मोठा असा लाईट असेल इकडे बाहेर. तो त्याचा उजेडही नाही पडत आहे. हे बघा रात्रीचं व्ह्यू, काहीच दिसत नाही. भाची मामीची सेवा करत आहे थोड्या वेळपुरती हात पकडून. हाय संगीता. संगीताच्या घरी येते मी. संगीताची भेट करून देत नाही, असं दाखवत नाही. नेहमीच्या घरी येते पण मी असं कधीच दाखवलं नाही हिला. तर ही आहे माझी आत्ते बहीण संगीता, सगळ्यात मोठी. संजय मी वरचंच दाखवत आहे फक्त. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. घरी राहिलं तर कसं राहणार आहे माणूस अप टू डेट थोडे. इकडे आराम करत आहे. इकडे हे आहे संगीताची किचन, मंदिर छोटस. कोणत्या चकल्या केल्या ग? कोणती चकली? मस्त चकली झाली. संगीताने तुम्हाला वटाणा नाही राहिली आता गवारशेंग. आता कुठं राहिली गवारशेंग? आता वालाची नाही. दोघी जणी पोळा करत आहे. चवळीची आता राहिली नाही ती चवळीची. भाजी, पापड, गुलाबजामुन, आंब्याची चटणी आहे. आम्ही आता बसलेलो आहोत जेवण करायला. गुलाबजामुन. तर चला जेवण वगैरे मस्त झालं ताई है ना. आणि आता हा व्लॉग इथेच एंड करतो, कारण आता वाजलेले आहे 11:15 आणि आम्हाला जायचं आहे ताईकडे, तिच्याकडे. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये.
जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्याच बाजूला बेल आयकॉन आहे, ते प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेलच, तर व्हिडिओ सोबत असेच कनेक्ट राहता. बाहेर निघाली आहे तर कुठे कुठे जाणार आहे सगळं तुम्हाला दिसणार आहे. चला बाय बाय, गुड नाईट.